तरी आम्हाला लोकप्रतिनिधित्व आमच्या संख्येनुसार मिळत नाही. कोणत्याच राजकीय पक्षाला आमची गरज वाटत नाही. आमची इथं परिस्थिती अशी करून ठेवली, त्या रोहिंग्या लोकांसारखी आमची परिस्थिती करून ठेवली, आमची त्या बांगलादेशीसारखी परिस्थिती करून ठेवली. गावात आलो तर आम्हाला घर नाही आणि रानात गेलो तर शिवार नाही, अशी आमची परिस्थिती करून ठेवली. इथल्या राज्यकर्त्यांनी आणि इथल्या व्यवस्थेने आम्हाला कायम अडवलं, कायम नाडवलं. परंतु या लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत होतं. परंतु आम्हाला जितनी संख्या भारी, माननीय कांशीराम जी म्हणतात, जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आमचा भागीदारी तर काय, पण त्या सभागृहात आमचा विटाळ होतोय. त्या सभागृहामध्ये जिथं निर्णय होतो या शहराचा जडणघडणीचा, या महानगराचा विकासाचा, या जिल्ह्याच्या DPTCचा जिथं विचार होतो, तिथं आम्हाला आमच्या जातीमुळं आम्हाला दूर ठेवलं जातं. ठीक आहे, आम्ही काही हरून थकून जाणारे माणसं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आमचा नितांत विश्वास आहे. और बचेंगे तो और भी लढेंगे म्हणून आम्ही पुढच्या 5 वर्षाला तयारी करू आणि स्वतंत्र उमेदवार देऊ. यावेळी झुलवत ठेवलं, शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट देऊ आणि स्वतंत्र उमेदवार देऊ. यावेळी झुलवत ठेवलं, शेवटच्या क्षणापर्यंत तिकीट देतो म्हणले, पण एकाही राजकीय पक्षानं मातंग माणसाला तिकीट दिलेलं नाही. याच्यामध्ये फार मोठा आमच्यासोबत जे छळकपट केल्या जातं आहे सगळ्या राजकीय पक्षाकडून, त्याचा आम्ही भविष्यामध्ये विचार करून समाज सगळा संघटित करून आम्ही या प्रश्नाला निश्चित धसास लावू. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.